तहान लागली होती, पाणी पिलं. तहान लागल्यावर पाणी पिल्याशिवाय दुसरा कुठला पर्याय उरत नाही. तरी बरं आहे, बाटल्या अवेलेबल आहेत. स्टिकर काढलाय जाहिरात नको म्हणून. आणि मी बोलणार आहे लातूरच्या पाणी प्रश्नावर. लातूरच्या पाणी प्रश्नावर बोलण्यापूर्वी खुलासा करायचा आहे, ही बाटली हिमालयाची नाही. कारण लातूरच्या नेत्यांना हिमालयाच्या पाण्याशिवाय पाणी जमत नाही म्हणे. आता हिमालय ब्रँड की हिमालयातलं थेट आणलेलं पाणी मला नाही माहीत, पण ते पित नाहीत म्हणे. लातूरच्या पाण्याच्या राजकारणावर बोलायचं असेल तर लातूरमध्ये रेल्वेने आणलेलं पाणी विसरून चालणार नाही. लातूर जिल्ह्याचं आणखी एक वैशिष्ट्य आहे मित्र हो. लातूर जिल्ह्यातल्या 50% भूभागात बोरवेल जर घेतला तर त्याला खारं पाणी लागतं. इतकं खारं की त्यातून जमीन पिकवता येत नाही. उदाहरण माझा तालुका, रेणापूर तालुका. कुठेही बोर घ्या, पाणी प्यायचं सोडा, शेताला देता येत नाही. जमिनीला खार फुटते, अशा स्वरूपाचं पाणी. आता ज्या भागात खारं पाणी लागतं किंवा पाणीच नाही अशी स्थिती आहे, तिथे वेगवेगळी धरणं निर्माण करावी लागतील, पाण्याची व्यवस्था करावी लागेल, पाणी अडवावं लागेल, पाणी जिरवावं लागेल. लातूरच्या म्हणजे पूर्वी गोपीनाथ मुंडे रेणापूर विधानसभा मतदारसंघाच्या 90,000 मतांचे प्रतिनिधी होते, तेव्हा त्यांनी तिथे एक मीडियम प्रोजेक्ट आणि काही तलाव निर्माण केली. सत्ता नव्हती गोपीनाथ मुंडेंची. 95 ते 99चा अपवाद सोडला तर, पण 95 ते 99 या काळामध्ये त्यांनी बऱ्यापैकी सिंचनाची कामं करण्याचा प्रयत्न केला. पण ज्यांची सत्ता दीर्घकाळ होती त्यांनी काय केलं असेल तर केंद्रीय मंत्री झाल्यावर मांजरा, तेरणा, तावरजा, मांजरा आणि रेणा थोड्या या नद्यांच्यावरती काही बॅरेजेस बांधले. वा वा वा, साहेबांनी खूप छान काम केलं असं लोकांनी सांगितलं आणि या बॅरेजेसमध्ये पाणी अडायला सुरुवात झाली. आणि नंतर आम्हाला कळलं हो, त्या पट्ट्यात साखर कारखान्यांचे नवे लायसन मिळाले आणि या साखर कारखान्यांसाठी ते पाणी अडवण्यात आलं होतं. लातूरला उजनीचं पाणी आणू असं म्हणून किती निवडणुका झाल्या माहीत नाही, आणि या निवडणुका होऊन गेल्यावरती उजनीचं पाणी येऊ शकलं नाही. मध्ये अमित विलासराव देशमुख, त्यांची पूर्ण ओळख अशीच आहे. लोक मी नुसतं अमित देशमुख म्हटलं की त्यांचं नाव सांगा असं म्हणतात. मधल्या विलासराव शब्दाशिवाय यांना ओळखतं कोण असं त्यांनाच वाटतं, मला नाही. कारण ते लिहितात ट्रूली युअर्स अमित विलासराव देशमुख, AVD. हे गो अहेड वाला प्रकरण आहे, जाऊ दे, सांगतो नंतर कधी. थोडं बोलून झालंय. तर त्यांनी मंत्री झाल्यावर टाउन हॉलच्या मैदानावर ही जबाबदारी राज्यमंत्री असलेल्या पाणी पुरवठ्याचे आमच्या मित्रवर्य संजय बनसोडे यांच्यावरती देऊन टाकले. आता बिचारे बनसोडे, ज्यांना उदगीरमध्ये काम करताना देशमुखांची परवानगी घ्यावी लागत होती, हे कधी मागासवर्गीय नेत्यांना स्वतः काम करू देत नाहीत. म्हणजे हे यांचं वैशिष्ट्य आहे. कोण झालाय सांगा ना, आरक्षित मतदारसंघातला एक आमदार सोडून बाकी ठिकाणी कोणाला होऊ दिले, जरा कोणीतरी खुलासा करावा, मग तुमच्या लक्षात येऊन जाईल. म्हणजे माझा दावा आहे, हा दावा. पुरोगामी समजणाऱ्या लातूर जिल्ह्यात ना मागासवर्गीय आमदार होऊ शकलाय ना स्त्रिया आमदार होऊ शकल्यात. जाऊ दे, विषय लांबत राहील खूप, तो पाण्यावर बोलू आपण. बनसोडेंना काम करायला जमलंच नाही. शेवटी बनसोडे आता मंत्री झाल्यावर देशमुखांना त्यांचाही दुस्वास आणि ते आणू शकणार नाही त्याची खात्री. लातूरला रेल्वेनं पाणी आणल्याचं भूषण सांगणाऱ्या लोकांना ती लाजिरवाणी गोष्ट होती हे कधी करणार होता, हा प्रश्न होता माझ्या दृष्टीनं. ज्यांनी रेल्वेनं पाणी आणण्यासाठी पुढाकार घेतला त्या संभाजी पाटील निलंगेकरांनाच ही गोष्ट जराशी लाजिरवाणी वाटली आणि त्यांनी लातूरमध्ये एक जलजागृती यात्रा काढली. ती मग त्यांच्या निलंगा विधानसभा मतदारसंघापासून जिल्ह्यातल्या 6ही विधानसभा मतदारसंघांना स्पर्श करणारी यात्रा होती. आता या यात्रेत काही निरदृष्टांनी तिथेही खोडता घालण्याचा प्रयत्न केला, पण या यात्रेची काही क्षणचित्र मी तुम्हाला दाखवतोय, ती एकदा बघून घ्या.
पाण्याची कधी कमी भासू नये त्याच्यासाठी आपण काढलेली आहे. आणि ज्यावेळेस पाणी येईल, लातूरला ज्यावेळेस पाणी येईल, त्याच्यामध्ये मी तुमची आवर्जून सगळ्यांची आठवण करणार. बघितलीत, माझ्या दृष्टीनं या यात्रेमध्ये त्यांनी लोकांना पाण्यासाठी जागरूक करण्याचा प्रयत्न केला. संभाजी पाटील निलंगेकर हे एकमेव असे राजकारणी त्या जिल्ह्यातले आहेत आत्ताच्या घडीला ज्यांनी लोकांच्या समस्येवरती एक जलजागृती यात्रा काढली. म्हणजे पाण्याची समस्या सुटावी असं कोणाला वाटतं सगळ्यांना, मानतात सगळे, पण प्रत्यक्षात काम मात्र कोणी करत नाही. म्हणून मी पहिले राजकारणी म्हणालो. कदाचित मी फारच संभाजी पाटलांची बाजू घेतोय असं वाटण्याची शक्यता आहे. म्हणजे मोदींचं समर्थन करतो म्हणून गोदी मीडियातला मी देवेंद्र फडणवीसांच्या कौशल्यावरती बोलतो म्हणून फडणवीसांचा लाभार्थी मी, असं वाटण्याची शक्यता लोकांना असते आणि लोक ते बोलून दाखवतात. तसं मग संभाजी पाटलांच्या समर्थनातला मी, आमचे लातूरला हॉटेलमधल्या एका रूमवर बसून अंधारात गोळीबार करणारे आमचे एक मित्र आहेत जे आम्हाला संभाजी पाटलांच्या पाकिटावर चालतात असं म्हणतात. त्या म्हणजे राजकारणातल्या पप्पूंना मला सांगायचं आहे की पप्पू म्हणजे राहुल गांधींचं पद देतोय मी, उगी तुम्ही असं अजान बालक वगैरे समजू नका. तर लोकांच्या कामावर बोलणाऱ्या नेत्यांचं कौतुक करण्यासाठी आपल्याला काहीतरी केलंच पाहिजे. आणि मला वाटतं जे प्रसार करतात, प्रसिद्धी करतात, त्यांनी यात चांगुलपणाची करायलाच हवी. मग प्रसार माध्यम असो की कसं. म्हणून आम्ही संभाजी पाटलांची एक मुलाखत घेतली. आता ती मुलाखत थेट तुम्हाला ऐकवतो, ऐका. हे नवं लातूर काय आहे? अगदीच उपहासानं आजकाल लातूरमध्ये म्हणतात की आता विमानानंही पाणी आणलं जाईल. त्या लातूरच्या पाण्याची ही भीषण टंचाई दूर करण्यासाठी स्वतः संभाजी पाटलांनी कंबर कसलेली आहे. ते अधिकार आणि कर्तव्य या दोन्ही विषयाला घेऊन चाललेत. आपण त्यांच्याशी गप्पा मारूया. तुमची ही रॅली निघाली आहे, तुम्ही मस्त बाईकवर वगैरे फिरताय हे आम्ही बघितलंय. म्हणजे मोटरसायकलवर देखील तुमचा उत्साह दिसतोय सगळ्या जोरात. ही रॅली काढण्यामागचं खरं कारण काय आहे? जो राज्यकर्ता असतो त्यांनी फक्त राजकारणापुरतं राजकीय क्षेत्रात काम करू नये, त्याची एक जबाबदारी असते. आणि मी लातूरकर म्हणून, मी सामान्य लातूरकर म्हणून मी विचार करतोय की मागच्या अनेक वर्षापासून आपल्याला पाण्याच्या टंचाईला जे समोर जावं लागलं, दुष्काळाला समोर जावं लागलं. मी आपल्याला फार म्हणजे अशी परिस्थिती सांगतोय आपल्या जिल्ह्याची की मागच्या 10 वर्षात घडलंय काय की आपल्या भागातला मोठ्या प्रमाणात 30% पेक्षा अधिक वर्ग हा स्थलांतरित झालाय. आणि हे जर अशीच परिस्थिती जर चालू राहिली तर आपल्याला पुढची पिढी कधीच माफ करणार नाही. आणि आमचा एक प्रामाणिकपणे प्रयत्न आहे की 2015-16 साली आपल्याला जे रेल्वेने पाणी आलं, जी परिस्थिती निर्माण झाली, काही लोक म्हणतात की आम्ही आमच्या काळामध्ये सिंचनाच्या व्यवस्था केल्या. मला त्यांच्यावर बोलायचं नाही. समजा जर ह्या व्यवस्था केल्या असत्या तर लातूरला रेल्वेने पाणी आलं नसतं. आज आम्हाला एवढंच सर्वांना सांगायचंय की दुष्काळाला समोर चाललोय. छतावरचं पाणी तुम्ही तिथंच मुरवा, शेतातलं पाणी शेतातही करा, शिवारातलं पाणी शिवारात करा. ही संकल्पना मागच्या काळामध्ये जलयुग शिवारच्या माध्यमातून माननीय देवेंद्रजींनी ही विषय मांडला होता. आज परत त्याला उजाळा देण्याची गरज आहे. आणि आम्ही त्याच पद्धतीने, कारण 15-16 पेक्षा बिकट परिस्थितीला समोर चाललोय. आम्ही प्रत्येक गावात तेच सांगतोय, 1 महिना शिल्लक आहे, पाणी आडवा जिरवा. अचानक तुम्ही टंचायला गेला तर हे होऊ शकत नाही. आणि आवर्जून दुसरा एक विषय, काल सरकारने एक महत्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. त्या निर्णयाच्या माध्यमातून लातूरला म्हणजे मराठवाड्याला जे पाणी देणार आहे त्याच्यामध्ये आम्ही सरकारकडे अशी मागणी करतोय, गोदावरी मधून जे पाणी येतंय ते मांजरा आणि तेरणेत येऊ शकत नाही. आम्हाला वेगळ्या वाहिनीतून हे देणं गरजेचं आहे. यापूर्वी महाराष्ट्राला 4 मुख्यमंत्री मराठवाड्याने दिले. त्यांच्या मनात देखील असताना त्या गोष्टी करू शकल्या नाही. आज या बाबतीमध्ये सकारात्मक विचार करणारे आपले नेतृत्व आहेत. त्यांच्यापर्यंत ही योग्य मागणी आणि जनभावना ही पोहोचवणं ही आमची गरज आहे. फक्त सरकार, आमचं जरी सरकार असलं पण ही जनभावना ही पाठवणं हे प्रत्येक कार्यकर्त्याचं कर्तव्य आहे. आणि कर्तव्य आणि ही गरज आहे लातूरची. एकीकडे आपलं कर्तव्य पण आहेत आणि त्याच्यासोबत आमच्या लातूरची गरज आहे. ही गरज आम्ही सरकार दरबारी आणि खरं तर जनतेच्या दरबारी मांडतोय की पाणी किती महत्वाचं आहे.
आणि आपण जर पाहिलात की युवक बाहेर आलेले आहेत आणि युवक सांगत आहेत की आम्हाला पाण्याची गरज आहे. मला आवर्जून आपल्या माध्यमातून अजून एक विषय सांगायचा आहे की लातूरनी आम्ही 3च गोष्टी मागणार आहे की आम्हाला आमचं पाणी, आम्हाला अधिकारात आम्हाला पाणी द्या. आणि लातूर हे शैक्षणिक राजधानी असल्यामुळं जे केंद्राचे विद्यापीठ येणार आहेत ते लातूरला यायला पाहिजे. आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातच नव्हे देशाला अभिमान वाटेल असं लातूर जिल्ह्याने सर्वात अधिक मेडिकलला ऍडमिशन लातूर जिल्ह्यातून म्हणजे 2200 हे गेलेले आहेत. मी तशाही प्रकारे आम्ही मागणी करतोय की एम्स सारखी संस्था ही लातूरला देण्यात यावी, भविष्यात देणार आहेत. IIT सारख्या IIIT सारख्या संस्था ही लातूरला देण्यात याव्या. ह्या मागणीसाठी जनजागरण आणि काय सरकारपर्यंत मांडायचं ही भूमिका आहे. आणि खरं तर आज आम्हाला पाणी पाहिजे. आता हे ऐकल्यावरती तुम्हाला काय वाटतं? संभाजी पाटलांनी चूक केलंय, बरोबर केलंय, काय केलंय? माझं तर स्पष्ट मत आहे की महाराष्ट्रातल्या राजकारण्यांनी संभाजी पाटलांच्या या निर्णयाचं कौतुक करायला हवं. नुसतं कौतुक नाही, प्रसिद्धी नाही, तर त्यांनी त्याचा अगदी अंमलबजावणी करायला हवी. आपापल्या भागात असलेल्या प्रश्नावरती आपल्याच लोकांना जागृत करायला हवं. म्हणजे विधान भवनात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या खाली पावसात भिजून MIDC आणा अशी मागणी करण्यापेक्षा पावसात भिजून, उन्हात तळून, थंडीत कुडकुडत संभाजी पाटलांच्या सारखं आपल्याच भागातील लोकांना त्यासाठी तयार करायला हवं. म्हणजे आपल्या भागातल्या उद्योजकांना संपवायचं आणि मग खोटं खोटं बोलत तिथे आंदोलन करायचं, असं करण्यापेक्षा हे करणं जास्त आवश्यक आहे. तेही एका मुख्यमंत्र्याचे नातू आहेत आणि हेही एका माजी मुख्यमंत्र्याचे नातू आहेत. हा 2 माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवातला फरक तुम्हाला सांगतोय. एकानं मुंबईत आंदोलन करून ड्रामेबाजी केली तर दुसऱ्यानं आपल्या भागातल्या लोकांच्या समोर जाऊन लोकांना त्यासाठी जागरूक केलं. म्हणूनच याचं कौतुक आहे. हे अनेकांच्यासाठी अनुकरणीय आहे. मी हा विषय मांडतोय म्हणून त्यांची बाजू घेतली असं ज्यांना वाटतंय त्यांना लखलाव असो. नमस्कार.